नमस्कार, स्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला ओल्या मुगाच्या शेंगांच्या दाण्यांची चविष्ट अशी गावरान भाजी करायची आहे। गावाकडे अशी भाजी करून आवडीने खाल्ली जाते। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया भाजी बनवण्यासाठी। आज आपल्याला ओल्या मुगाच्या शेंगांच्या दाण्यांची गावरान पद्धतीची भाजी करायची आहे। त्यासाठी या ओल्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। मुगाच्या शेंगातून दाणे काढून घेऊ। दाणे काढल्यानंतर त्यांना निवडून घ्यायचे, आड्या वगैरे असू शकतात, आणि स्वच्छ धुवून घेऊ। त्यानंतर मंद गॅस करून हे मुगाचे दाणे आपण तव्यावर भाजून घेणार आहोत। दाणे भाजल्यानंतर मुगाचे दाणे थोडे थंड होऊ देऊ। आता इतर मसाले बघून घेऊ। ह्या 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मिरच्या घ्या। 2-3 काळ्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत। हे 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। आता आपण भाजून ठेवलेले मुगाचे दाणे, जिरे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर या सर्व साहित्याचं आपण वाटण करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून जाडं-भरडं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण भाजीच्या फोडणीसाठी हा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। टेस्टनुसार हळद मीठ घ्या। तर मग आता फोडणी देऊन घेऊया भाजीला। गरम तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरे टाकून घ्या। जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर कांदा टाकून घ्या। आता कांद्याला छानपैकी फोडणी बसू देऊया। कांद्याला छानपैकी फोडणी बसल्यानंतर आता आपण त्या फोडणीमध्ये आपण तयार केलेलं मुगाचं वाटण टाकून घेणार आहोत। हळद मीठ हे टाकून घेऊ। आता छानपैकी तेलामध्ये फोडणी बसू देऊया। सर्व साहित्याला फोडणी बसल्यानंतर आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। भाजी थोडीशी घट्टसर होईल एवढंच आपण पाणी टाकून घेणार आहोत। 2 उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे। नक्कीच करून बघा ओल्या मुगाच्या शेंगांच्या दाण्यांची गावरान अशी चविष्ट भाजी, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा भाजी कशी झालेली आहे ती। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर, माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।